राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय ओडके आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर त्यांच्याशी बातचीत करायचं कारण म्हणजे खरं तर अजित पवार ज्यावेळेला विधानभवनात येत होते त्यावेळेला अजित पवारांसोबत जे पहिले यायचे आणि अजित पवारांसाठी विधानभवनामध्ये जे वाट पाहिजे असे ते आमदार होते. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल एकंदरीत काय आठवणी होत्या अजित पवारांना तुम्ही खरं तर आणण्यासाठी सकाळी लवकर यायची तुम्ही आणि एकंदरीत आता मात्र अजित पवार नाही. बरोबर आहे. जवळपास 20 ते 25 वर्षाचा सिरस्ता होता. मी शासकीय अधिकारी होतो तेव्हापासून अजितदादाचं विधानसभेचं कामकाज पाहत होतो आणि त्यानंतरच्या काळात जेव्हा जेव्हा विधानसभेचं अधिवेशन राहील मी सकाळी लवकर येऊन आज विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये काय काय कामकाज आहे त्याचा अभ्यास करून ते सर्व नोटिंग करून आणि आज विरोधकांची स्ट्रॅटेजी काय आहे, विरोधक कोणत्या विषयावर आज आक्रमक राहणार आहे हे सर्व ब्रीफ करून सर्व तयारी करून गेटवर त्यांना घ्यायसाठी हजर राहत होतो आणि गेटवरून ते आतमध्ये येताना त्यांना जे काही ब्रीफिंग करायचं आहे ते ब्रीफिंग करून त्यानंतरची दिवसभराची विधानसभेची विधान परिषदेची स्ट्रॅटेजी आमची होत होती आणि त्या पद्धतीनं मग पुढं काम चालत होतं. त्यामुळं काल यावेळेस मी सकाळी आलो आणि ज्यावेळेस 10-10:30ला त्यांना घ्यायला जायचं निमित्त त्यांचा 10 वाजता यायचा टाईम होता त्यावेळेस मन भरून आलं कारण की आज अजितदादांना मला घ्यायला जाता येणार नव्हतं कारण की अजितदादा आज येणार नव्हते. परंतु आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आग्रहाखातर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्या काम आहे ते चांगल्या पद्धतीनं सांभाळलं. त्या 10:30 वाजता काल येणार होत्या त्यावेळेस त्यांना घ्यायसाठी आम्ही सर्व आमदार आमचे सर्वजण ती उणीव तिथं भरून काढायचा आम्ही प्रयत्न केला. काल जेव्हा तुम्ही विधानभवनात सुनेत्रा पवार यांना घेण्यासाठी गेला होता मात्र ज्यावेळेला तुम्ही विधानभवनात काल दाखल झालात अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं कारण या अगोदरचं हिवाळी अधिवेशन दादा होते मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पसुद्धा दादा मांडणार होते. सध्या काल काय जाणवलं जेव्हा तुम्ही विधानभवनात आला? कालपासून आपण जर सर्वांनी पाहिलं तर जो एक दरारा दादाचा विधानसभेमध्ये हाऊसमध्ये मिश्किलपणा काल आपल्याला सर्वांना तो जाणवला की एक मोठी पोकळी या विधानसभेच्या कामकाजामध्ये निर्माण झालेली आहे. कारण की अजितदादा फक्त सत्तारूढ पक्षाचंच नाही विरोधी पक्षाचे बाकी अधिकारी या सर्वांना घेऊन सोबत काम करत होते आणि काल तो लॅक्युना किंवा ती कमतरता आपल्याला पूर्ण विधानभवनामध्ये जाणवत होती. माझ्यासारख्या माणसाला तर काल दिवसभर म्हणजे बसणंसुद्धा मुश्किल होत होतं कारण की सातत्यानं ज्या अजितदादासोबत आपण 20-25 वर्ष या विधानभवनाचं काम करत होतो ते काल नसल्यामुळं आम्ही सर्वजण क्षीण मनाने काम करत होतो. अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत तर या अर्थसंकल्पामध्ये ज्या प्रकारे अभ्यास अजित पवारांचा असायचा तोच अभ्यास आता राहील असं वाटतं? 100% कारण की यावेळेसचा अर्थसंकल्प 12वा अर्थसंकल्प अजितदादा सादर करणार होते परंतु त्याचं दुःखद निधन झालं. त्याच्या आधी त्यांनी बरीचशी तयारी केली होती परंतु अर्थसंकल्प सादर करताना आता मुख्यमंत्री करत आहे. मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी घेतलेलं ब्रीफिंग अजितदादांनी काय योजना केलेल्या होत्या आणि त्या पद्धतीनं अजितदादांना अभिप्रेत होतं. अजितदादांना अभिप्रेत असलेलं त्यांना श्रद्धांजलीसारखं एक खऱ्या अर्थानं बजेट माननीय मुख्यमंत्री सादर करतील आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना जसं दादा न्याय देत होते तसंच या अर्थसंकल्पातून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे. अधिवेशनाबाबत एक प्रश्न आहे. आज विरोधकांची खरं तर आंदोलनसुद्धा होणार असल्याचं कळतं आणि मुळामध्ये हे आंदोलन नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये जी एसीबीने धाड टाकली होती त्या सगळ्यावरती हे आंदोलन असेल असं कळतंय. कसं पाहतंय कारण एकीकडे टार्गेट करण्याचा आता प्रयत्न राष्ट्रवादीला झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत आमदार आहेत नरहरी झिरवळ यांच्या विरोधामध्ये आज विरोधक आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मंत्रालयीन कार्यालयामध्ये ज्या प्रकारे धाड पडली होती तर अशा प्रकारे या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्याचं कारण आता होतं असं वाटतं. प्रश्न झिरवळांचा नाही आहे. अँटी करप्शनची जी त्यांच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी काही जी धाड पडलेली आहे त्या संदर्भात आंदोलन त्यांनी केलं तरी कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्याशी मंत्री महोदयाचा कोणताही संबंध नाही हे कालच
जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने, कारण की ज्यावेळेस CM जाहीर करतात ते गृहमंत्री आहे आणि त्यांनी पूर्ण ब्रीफिंग घेऊनच जाहीर केलं असल्यामुळं ते विरोधकांचं काम आहे, विरोधक आंदोलन करतील. परंतु काल मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सूतोवाच केलेले आहे की माननीय मंत्री महोदयाचा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.